हॅलो, फील द हिल बाय ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मैत्री दिन आहे. सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा माझा व्हिडिओ थोडासा वेगळा प्रयत्न मी आज केलेला आहे. ॲक्च्युली आजवर मी अनेक कविता लिहिल्या आहेत आणि त्यातल्या काही तुमच्यासमोर सादर देखील केल्या आहेत. पण मी आत्तापर्यंत प्रेमकविता फारच कमी लिहिल्या आहेत. म्हणजे मला नाही सांगता येत की मी त्या आत्तापर्यंत का नाही लिहिल्या किंवा मला त्या सुचल्याच नाहीत. आणि अशीच एक कविता मी लिहिली होती, पण अनेक दिवस ती मी कोणासमोर वाचून दाखवली नव्हती किंवा ती एक्सप्रेस देखील केली नव्हती. अर्थात ती कविता मी माझा मित्र, माझा सखा, माझा नवरा ह्याच्यासाठी लिहिली होती आणि त्यालासुद्धा मी ती कविता आत्तापर्यंत सांगितली नव्हती. आणि आज जेव्हा मी त्याला ही कविता वाचून दाखवली त्यावेळेस तो मला म्हणाला, "अरे खूपच छान आहे." तर थोडासा माझा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि आता मला असं वाटलं की आज ती मी कविता तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर करावी. तर माझी पहिली प्रेम कविता मी आज तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले आहे. माझ्या मनातल्या त्या भावना आहेत ज्या माझे पती महेश यांच्यासाठी आहेत आणि तुमच्याही मनाला त्या भावतील अशी मला आशा आहे. माझी कविता तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला जरूर लिहा की माझी कविता तुम्हाला कशी वाटली. माझ्या कवितांमध्ये आणखी काय मी सुधारणा केल्या पाहिजे, मी कविता वाचन कशाप्रकारे केलं पाहिजे ह्याच्या सूचना पण तुमच्याकडून मला मिळाल्या तर मला फार आनंद होईल. मी कविता लिहायला सुरुवात केली त्यावेळेस मी काही परखड विषयांवरच कविता लिहिल्या. म्हणजे मेनली तर सामाजिक विषयांवरती मी बऱ्याच कविता लिहिल्या. कारण मला बरेच जण म्हणाले की तू कधी प्रेम कविता का नाही लिहित? तर त्यावेळेस माझ्याकडे काही उत्तरं नसायचं. म्हणजे मला माहिती नाही मी असं का केलं किंवा मी कदाचित खूप अनरोमॅन्टिक आहे का? त्या फिलिंग्स मी सगळ्यांसमोर एक्सप्रेस करायला मला थोडी लाज वाटत असेल, असंही असू शकेल. पण आज मी तो प्रयत्न केला आणि होपफुली तुम्हा सर्वांना तो आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जरूर लिहा की तुम्हाला माझ्या कविता आवडतात का? आणि प्लीज तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये माझा यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा. जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की माझे विचार, माझ्या कविता लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि मी आणखी चांगलं लिहिण्याचा उपक्रम करू शकेल. लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकेन आणि या माझ्यामध्ये असलेल्या कलेला तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मिळतील ही आशा आहे. आणि माझी कविता ऐका आणि कमेंट द्या. थँक्यू. कवितेचं शीर्षक आहे म्हणूनच मी. विधी लिखितच होते आपल्यामधील हे नाते. विधी लिखितच होते आपल्यामधील हे नाते. एकाच हृदयातील दोन स्पंदने जणू वाटते. सतत तुझी ओढ, सतत तुझी ओढ या मनाला स्पर्शते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्याच प्रेमात पडते. तू हसवतो जेव्हा मी रडते. तू हसवतो जेव्हा मी रडते. तू समजावतो जेव्हा मी रुसते. तू कठोर होतोस, तू कठोर होतोस जेव्हा मी अल्लड वागते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्याच प्रेमात पडते. मी मान्य करत नसले तरी माझे मन फक्त तुलाच कळते. सन्मानाने आज मी सहचारिणी म्हणून तुझ्या घरात वावरते. घट्ट तुझा हात धरते मी जेव्हा कधी घाबरते. घट्ट तुझा हात धरते मी जेव्हा कधी घाबरते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडते. सॉरी तूच म्हणतोस, सॉरी तूच म्हणतोस जरी माझेच चुकले असते. आपल्या नात्याची ही ज्योत तुझ्यामुळेच तेवते. एवढं प्रेम करायला तुला कसे काय जमते. एवढे प्रेम करायला तुला कसे काय सुचते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्याच प्रेमात पडते. महेश तू माझा, मी उमा भासते.
महेश तू माझा मी उमा भासते, दूर असता कधी तू मी तुझ्यासाठी बावरते. नटता येत नाही मला, नटता येत नाही मला, तरी मी तुझ्यासाठी आवरते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात पडते. बेसुरी सुरेल होतात जेव्हा मी तुझ्यासाठी गाते. बेसुरेही सूर होतात जेव्हा मी तुझ्यासाठी गाते. यमक जुळतात आणि आपणच एक कविता तयार होते. स्वप्न नाही सत्य आहे हेच प्रत्येक क्षणी जाणवते. स्वप्न नाही सत्य आहे हेच प्रत्येक क्षणी जाणवते. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुझ्याच प्रेमात पडते. थँक्यू.